नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. ठीक आहे, खूपच जास्त महत्त्वाचा. पण हा व्हिडिओ कधीही डिलीट होऊ शकतो, म्हणून ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय प्लीज लिहून घ्या. ठीक आहे, आज आपण इंग्लिश बद्दल बोलणार आहोत बाळांनो. हा व्हिडिओ तुम्हाला इनफ आहे इंग्लिशमध्ये 80 पैकी 80 मार्क आणण्यासाठी. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर अनुष्का पवार होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. आणि इंग्लिश पेपर लीकचे अजून खूप जास्त व्हिडिओ येणार आहेत, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. कुठूनही काही प्रश्न लीक झाला, फुटला प्रश्न, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला सुरू करूया, इंग्लिश बद्दल बोलूया. प्लीज प्रत्येक गोष्ट शांतचित्ताने ऐका बाळांनो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पहिली गोष्ट तुम्ही मार्क्स डिस्ट्रीब्युशन समजा की कशा पद्धतीचे तुमचे प्रश्न येतात. तुमचे पहिले प्रोज असतात बाळांनो. प्रोज म्हणजे काय रे बाळांनो? तुमचे बेसिकली धडे धडे है ना, सिंपल गोष्टीत मी तुम्हाला सांगतोय. पोएट्री म्हणजे काय रे बाळांनो? कविता है ना, धडे आणि कविता हे तुमचे 34 मार्काला येतात धडे, आणि कविता तुमचे 14 मार्काला येतात. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, इंग्लिशचा पेपर 80 मार्काचा नसतो बाळांनो. इंग्लिशचा पेपर तुमचा 112 मार्काचा असतो. तुम्ही म्हणणार काय बोलताय सर, इंग्लिशचा पेपर ऑब्व्हियसली 80 मार्काचा असतो, 20 मार्काचा प्रॅक्टिकल असतं, अशा पद्धतीने 100 मार्काचा पेपर असतो बाळांनो. इंग्लिशच्या पेपरमध्ये 112 मार्काचे प्रश्न येतात. 112 पैकी तुम्हाला 80 सोडवायचे असतात, ही गोष्ट समजून घ्या. जर प्रोज म्हणजे तुमचे धडे बाळांनो 34 मार्काचे येतात, 34 पैकी 34 मार्काचं तुम्हाला सोडवायचं असतं. पोएट्री 14 मार्काचे येतात, 14 पैकी 14 तुम्हाला सोडवायचे असतात. पण रायटिंग स्किल 48 मार्काचं येतं बाळांनो. 48 फक्त तुम्हाला 16 मार्काचं सोडवायचंय. समजताय गोष्ट? ठीक आहे, नोवेल्स तुमचे 16 मार्काचे तर तुम्हाला 16 पैकी 16 सोडवायचे. ठीक आहे, पण ओव्हरऑल पेपर तुमचा 112 मार्काचा असतो. 112 पैकी तुम्हाला 80 मार्काचा सोडवायचा असतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, ह्या इंग्लिशच्या पेपरमध्ये सगळ्यात सोपे मार्क तुमचे म्हणजे रायटिंग स्किलचे बाळांनो. ठीक आहे, इंग्लिशचा पेपर येतात, जर तुम्ही पहिलाच रायटिंग स्किल सुरू करून दिलं, ती सगळ्यात तुमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट असेल. ठीक आहे, माझ्या हिशोबाने. बाकी तुम्हाला तुम्ही कोणत्याही सेक्शनवरून सुरू करू शकतात. इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त स्कोर करणारा सेक्शन म्हणजे तुमचा नॉव्हेल सेक्शन, आणि सगळ्यात कमी स्कोर करणारा सेक्शन म्हणजे तुमचा नॉव्हेल सेक्शन बाळांनो. सगळ्यात जास्त स्कोर तुमचा रायटिंग स्किलमध्ये होईल, सगळ्यात कमी स्कोर तुमचा नॉव्हेलमध्ये होईल, है ना. या गोष्टीची नोंद घ्या, आणि हे मी एक्सपिरियन्सने सांगतोय बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण डायरेक्ट इंग्लिशच्या पेपरवरती जाऊया. ठीक आहे, फॉर्मॅटवरती, आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळांनो. ठीक आहे, हा आहे बाळांनो तुमची इंग्लिशची ऍक्टिव्हिटी शीट बेसिकली. ठीक आहे, जे ज्या गोष्टी सांगतोय 100% येणार आहे. ठीक आहे, चला पहिला प्रश्न काय असतो बाळांनो? तुमचा प्रोज. प्रोज म्हणजे काय रे बाळांनो? तुमचे लेसन्स, धडे, सीन पॅसेज, अनसीन पॅसेज. सिंपल गोष्ट समजली इथपर्यंत? बघा, पहिल्या प्रश्नामध्ये बाळांनो पहिला जो असतो ग्लोबल अंडरस्टँडिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेजवरचे प्रश्न विचारले जातील, ते तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे, दुसरा तुमचा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, हा पण तुमचा पॅसेजवरचा असेल, तुम्हाला पॅसेज रीड करायचा आहे, त्या हिशोबाने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर इंटरफेरन्स, इंटरप्रिटेशन, अनालिसिस, हा सुद्धा तुम्हाला हे तिघ प्रश्न तुम्हाला पॅसेजवरती असतील बाळांनो. पॅसेजच्या रेफरन्स घेऊनच हे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. विदाउट पॅसेज हे सॉल्व्ह होणार नाही. पॅसेज वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण यासाठी घरून प्रिपरेशन गरजेचं आहे का बाळांनो? काही गरजेचं नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो, पर्सनल रिस्पॉन्स. ह्या पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नामध्ये तुमचा एकही मार्क पेपर सेटर, पेपर चेकर कापू नाही शकत, हे स्वतः बोर्डाने सांगितलेलं आहे. हे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स असतो, तुमची अनालिसिस असते बाळांनो. ठीक आहे, फक्त प्रश्न लिहिताना असं लिहा पर्सनल रिस्पॉन्स मध्ये अकॉर्डिंग टू मी किंवा ऍज पर माय ओपिनियन, है ना, अशा पद्धतीने स्टार्टिंग करा, है ना, किंवा एंडिंग अशा पद्धतीने करू शकतात. सो अबोव ऑल द पॉइंट्स आर माय ओपिनियन्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही एंडिंग करू शकतात, जेणेकरून तिथं कोणताच मार्क तुमचा कट होणार नाही, कारण हे तुमचं ओपिनियन आहे, है ना. चला, हे 2 मार्क तुम्ही फिक्स केले बाळांनो विदाऊट अभ्यास करता, आत्ताच फिक्स झाले तुमचे विदाऊट अभ्यास करता, है ना. त्यानंतर लँग्वेज स्टडीचे सुद्धा मी तुमचे मार्क फिक्स करून देतो बाळांनो. इथं लँग्वेज स्टडीमध्ये बाळांनो एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे. एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे, तो म्हणजे बाळांनो तुमचा टेन्सेस वरती. इथं प्रश्न कोणता असेल बाळांनो? टेन्सेस वरती. कुठं बोलतोय मी? या लँग्वेज स्टडीमध्ये एक प्रश्न कोणता असेल बाळांनो? टेन्सेस वरती, विदाऊट डाऊट. कशावरती असेल? टेन्सेस वरती. ठीक आहे, नोट करून ठेवा, है ना, गोष्ट समजते? ठीक आहे, चला एक प्रश्न तुमचा टेन्सेसचा इथं पण फिक्स झाला बाळांनो. जस्ट अ सेकंड. ओके, टेन्सेसचा प्रश्न फिक्स झाला इथं, है ना. दुसरा प्रश्न काही येऊ शकतो, 2 प्रश्न येणार आहेत इथं. ठीक आहे, 2 प्रश्न येणार आहेत. एक प्रश्न टेन्सेसचा तर मी तुमचा फिक्स करून दिला बाळांनो. ठीक आहे, म्हणजे इथे 1 मार्क मी तुमचा फिक्स करून दिला विदाऊट अभ्यास करता, है ना. इथं 1 मार्क मी तुमचा काय विदाऊट अभ्यास करता फिक्स करून दिला. त्यानंतर येणार आहे बाळांनो व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीमध्ये गेस करू शकतो का बाळांनो आपण? कोणते प्रश्न येऊ शकतात व्होकॅब्युलरीमध्ये? गेस नाही करू शकत, पण जनरली
स्पेलिंग मिस्टेकचे क्वेश्चन्स येतात किंवा मिनिंग विचारतात तुम्हाला, या क्वेश्चनचं या वर्डचं मिनिंग काय. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने बाळांनो इथं तुम्ही बघू शकतात रेमिटन्सचा तुम्हाला फाइंड आउट द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, तर इथं पण एक गोष्ट मी तुम्हाला म्हणजे एक प्रश्न तर ऍटलिस्ट मी तुमचा 1 मार्काचा इथं कन्फर्म करून दिला बाळांनो, है ना. बेसिकली तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक शोधावी लागेल. तर पहिल्या पॅसेजमध्ये आउट ऑफ 12 किती मार्क आपण फिक्स केले, 2, 3, 4 मार्क आपण फिक्स केले बाळांनो विदाऊट अभ्यास करता. आज जरी पेपर लिहायला गेले हे 4 मार्क तुम्ही काढून आणणार, है ना. इंग्लिशच्या पेपरला अभ्यासाची गरज नाही. माझे व्हिडिओ बघितले तुमचा पेपर चाला, है ना. चला त्यानंतर लँग्वेज स्टडी. आता इथं भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स कटतात, पण मी तुम्हाला सांगतो बाळांनो लँग्वेज स्टडीमध्ये मी तुमचा एकही मार्क्स कटू देणार नाही. एक इथं प्रश्न काय येईल बाळांनो, तुमचा एक प्रश्न येईल तुमचा टेन्सेस वरती झाला. इथं एक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा एक प्रश्न पक्का असणार आहे. कुठं सांगतोय मी तुम्हाला, इथं डू ॲज डायरेक्टेड मध्ये कोणता प्रश्न असेल बाळांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा. क्वेश्चनचं सॅम्पल सांगू मी तुम्हाला, हा प्रश्न बघा, है ना. इनडायरेक्ट नॅरेशन, है ना. अशा पद्धतीचा एक प्रश्न तुमचा पक्का असेल. ठीक आहे, गोष्ट समजते. एक प्रश्न पक्का झाला. 3 पैकी मी तुमचा इथं पण 1 मार्क पक्का करून दिला बाळांनो, है ना. एक प्रश्न 1 मार्काचा. त्यानंतर स्पॉट द एरर मध्ये बाळांनो स्पॉट द एररचा एक प्रश्न तुमचा पक्का असेल. हे सॅम्पल 2 प्रश्न तुम्ही करून ठेवले स्पॉट द एररचे. स्पॉट द एरर मध्ये फक्त तुमचं एका वर्डला सिंग्युलर प्लुरल करायचं असेल, अजून काहीच येणार नाही. सिंग्युलर प्लुरल करायचं स्पॉट द एररचा फिक्स क्वेश्चन. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न करून ठेवायचा आहे बाळांनो. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे. तर स्पॉट द एरर मध्ये फक्त एक पूर्ण सेंटेन्स दिलं जाईल, त्याच्यामध्ये एका वर्डचं तुम्हाला सिंग्युलर प्लुरल करायचं असेल. इथं पण तुमचा मी किती 1 मार्क फिक्स करून दिला बाळांनो. हे 2 मार्क कन्सिडर करा. ठीक आहे, 4 आणि 2 6 मार्क आत्ताच फिक्स झाले विदाऊट डुईंग स्टडी, है ना. डायरेक्ट इनडायरेक्ट मी जो सॅम्पल सांगितला तो एक प्रश्न करून ठेवला, झालं तुमचं काम. ठीक आहे, तर हा झाला आता तुमचा कंप्लीट क्वेश्चन ए इंग्लिशचा. ठीक आहे, आता क्वेश्चन 2 वरती जाऊया बाळांनो. क्वेश्चन 2 वरती अगेन आता मी तुम्हाला इथं हे जे डू ॲज लँग्वेज स्टडीचे तुमचे 3 पैकी 3 मार्क फिक्स करून देऊ शकतो. 3 पैकी 3 मार्क, है ना. कसं काय बघा, आता काही क्वेश्चन मी इथं तुम्हाला देतोय लँग्वेज स्टडीचे, प्लीज करून ठेवा. हा एक प्रश्न, है ना. आर्टिकल प्रिपोजिशन्स हा एक प्रश्न, डायरेक्ट इनडायरेक्ट हा एक प्रश्न, 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 बस दॅट्स इट. एवढे जर प्रश्न तुम्ही लँग्वेज स्टडीचे केले बाळांनो की 3 पैकी 3 मार्क तुमचे भेटले. म्हणजे टोटल मार्क आपण इथं किती काढले रे बाळांनो, 4 मार्क या प्रश्नात. 4 पैकी 4 मार्क विदाऊट स्टडी घेऊन आलो. ठीक आहे, वरच्या सेक्शन मध्ये 12 पैकी 4 घेऊन आलो, इथं 4 पैकी 4 घेऊन आलो विदाऊट स्टडी. सांगतो मी विदाऊट स्टडी, है ना. चला नेक्स्ट क्वेश्चन 2च्या ए मध्ये काय येतं बाळांनो, क्वेश्चन 2च्या ए मध्ये अगेन हे पहिले 3 प्रश्न तुम्हाला पॅसेज वाचावा लागेल. त्यानंतर अगेन पर्सनल रिस्पॉन्स, आपला फेवरेट प्रश्न, 2 पैकी 2 मार्क. कसं सुरुवात करायचंय, अकॉर्डिंग टू मी किंवा ऍज पर माय ओपिनियन किंवा दिस थिंग्स आय एम इन्क्लाइंड विथ, है ना. अशा पद्धतीने तुम्ही स्टार्ट करू शकतात. त्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये बाळांनो इथं ऍक्टिव्ह पॅसिव्हचा एक प्रश्न पक्का. कशाचा, ऍक्टिव्ह पॅसिव्हचा एक प्रश्न पक्का. इथं तुमचे 2 फिक्स झाले, इथं तुमचे 2 फिक्स करून देतो मी. कोणते प्रश्न करायचे ते पण सांगतोय. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा हा एक प्रश्न करून ठेवा बाळांनो, है ना. हा एक प्रश्न व्यवस्थित करून ठेवा, मी गॅरंटी देतो हा प्रश्न पक्का येणार आहे तुमचा. ठीक आहे, इथं 2 पैकी 2 मार्क फिक्स झाले बाळांनो. आता इथं वोकॅबलरीचा एक प्रश्न आहे. ठीक आहे, वोकॅबलरीमध्ये तुम्हाला सिनोनिम्स विचारू शकतात, अँटोनिम्स विचारू शकतात. ठीक आहे, पण ते मे बी डिफिकल्ट पण असू शकतात, म्हणून ते मार्क मी फिक्स कन्सिडर नाही करत. इथं मी फक्त 4 मार्क फिक्स कन्सिडर करतोय बाळांनो, है ना. समरी रायटिंग, खूप फेमस प्रश्न. समरी रायटिंग मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पॉइंट्स दिले असतील बाळांनो. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे वाटतं लिहा, फक्त पेपर काळा करायचा आहे. ठीक आहे, आता ही पेपर काळा करायचा या गोष्टी मी केव्हा बोलतोय, लास्ट मोमेंटला बोलतोय. वर्षाच्या जेव्हा पहिले व्हिडिओ बनवला ना, तेव्हा मी काय सांगायचो तुम्हाला, पूर्ण समरी रायटिंगचा एक 2 तासाचा व्हिडिओ बनवला होता, है ना. या मोमेंटला या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. याला ऑफेन्सिव्ह नका घेऊ की सर काय सांगता तुम्ही, पेपर काळा करायचा फक्त. या गोष्टी गरजेच्या असतात बाळांनो. जर प्रश्न येत नाही ना तुम्हाला, हे पॉईंट्स फक्त इन्क्लूड करा. 1 मार्क सुद्धा कट करू शकत नाही तुमचा पेपर चेकर. 1 मार्क कट होणार नाही. इथे बोर्डाने स्वतः सांगितलंय समरी रायटिंग मध्ये जर हे पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत, काहीतरी पॅसेज लिहा आणि हे वर्ड्स इन्क्लूड करा आणि यांना अंडरलाईन मारा ना बाळांनो. काय जातंय तुमचं. 3 पैकी 3 मार्क पक्के बाळांनो तिथे इथून तुमचे.
समरी रायटिंगमध्ये 3 पैकी 3 मार्क पक्के. इथं 3 मार्क पक्के केले आपण. माइंड मॅपिंगमध्ये सिंपल गोष्टी करायच्या असतात बाळांनो. काय करायचंय माइंड मॅपिंगमध्ये तुम्हाला? कुठे गेलं तुमचं माइंड मॅपिंग? हा, माइंड मॅपिंगमध्ये काय करायचंय? एक डायग्राम काढायची फक्त. अशा पद्धतीने एक डायग्राम काढा किंवा एक फ्लो डायग्राम काढा. अशा पद्धतीने एक डायग्राम काढा आणि हे सगळे पॉईंट्स टाका त्याच्यात. तुमच्या हिशोबाने टाका, कारण या पर्सनल आहे, तुमचं सब्जेक्टिव्ह आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगळं असू शकतं. इथं मार्क नाही कट होणार तुमचे. गोष्ट समजते? तर हे 6 मार्क पण तुमचे कुठे गेले? माइंड मॅपिंगचे हे 3 मार्क पण तुमचे फिक्स झाले बाळांनो. आतापर्यंत किती मार्क फिक्स केले बाळांनो आपण बघूया. चला, 4 मार्क, 4 आणि 4 8 मार्क, 4 त्रिक 12, 12 आणि 6 किती झाले बाळांनो? हे 3 आणि 3 12 तुमचे झाले 18 मार्क बाळांनो. फक्त आपण एवढं करून 18 मार्क बिना अभ्यासाचे फिक्स केले बाळांनो, है ना? बिना अभ्यासाचे काहीच अभ्यास करायची गरज नाही. पॅसेज सुद्धा मी तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत सांगून देईल. फक्त मला सपोर्ट करा तुम्ही. या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. मी तुम्हाला ओरिजिनल पेपर लीक डायरेक्ट दाखवेल की हे प्रश्न येऊ शकतात, है ना? खूप काही सांगायचं इंग्लिशच्या पेपरमध्ये, ठीक आहे? एक्झॅक्ट तुमचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह सांगेल, एक्झॅक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट सांगेल मी तुम्हाला. फक्त 2000 लाईक्स कंप्लीट करा, ठीक आहे? त्यानंतर जाऊया आपण कशावरती? पोएट्री सेक्शनवरती. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची बाळांनो. टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बाळांनो बोर्डात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो. ओरिजिनल पिक्चर तुमचा टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता बाळांनो. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली आहे. तुम्ही पण करणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला काही सांगून देतं, बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणतं वर्ष आड करून आलेलं आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, है ना? 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारतात, है ना? या गोष्टीला तुम्ही स्पॉइल नका करू. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. शेवटच्या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न नाही सोडू शकत बाळांनो. लिमिटेड प्रश्न सोडू शकतात. त्यासाठी आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स केलेला आहे. 1000 प्रश्न सोडवणं या क्षणी पॉसिबल नाहीये. त्यासाठी 200 क्वेश्चनचा कोर्स नक्कीच एनरोल करा बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, ठीक आहे? लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. पोएट्री अँड ऍप्रिसिएशन, ठीक आहे? ऍप्रिसिएशन पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कन्फर्म सांगून देईल कोणतं ऍप्रिसिएशन येणार आहे. कन्फर्म विदाउट त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायचं नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? फक्त 2000 लाईक्स कंप्लीट करा या व्हिडिओची, प्लीज, है ना? चला, याच्यामध्ये अगेन बाळांनो 2 मार्काचा पर्सनल रिस्पॉन्स झाले का फिक्स? येस. त्यानंतर पोएटिक डिव्हाइस मी तुमचं फिक्स करून देऊ का आता? चला, जेव्हा आपण पोएट्रीमध्ये जातो, सॉरी, हा, पोएट्रीमध्ये बाळांनो पर्सनल रिस्पॉन्स झाला. एक प्रश्न तुमचा A4 जो असतो फिगर ऑफ स्पीच, 100% बाळांनो फिगर ऑफ स्पीच. याच्या व्यतिरिक्त तुमचा प्रश्न येणार नाही, है ना? 2 मार्काचा हा पण प्रश्न मी तुमचा फिक्स करून दिला. त्यानंतर क्रिएटिव्ह कंपोज लाईन्स, ठीक आहे? जस्ट अ सेकंड. कंपोज अ पोएम ऑफ युअर ओन इन 2 to 4 लाईन्स अबाउट द टॉपिक ब्युटी. तुमच्या मनाने लिहायची बाळांनो पोएम, तुमच्या मनाने. जेव्हा तुमच्या मनाच्या गोष्टी येतात तुम्ही काही लिहा, तुम्हाला मार्क भेटणार आहे. तिथं पेपर चेकर मार्क कट नाही करत. इथं पण तुमचे 2 मार्क फिक्स करून दिले मी. किती मार्क फिक्स केले बाळांनो? 6 मार्क इथं मी तुमचे फिक्स केले. तुमच्या मनाच्या गोष्टी आहेत बाळांनो, इथं काही लिहा तुम्ही, ठीक आहे? त्यानंतर आपण जाऊया बाळांनो ऍप्रिशिएशन वरती. ऍप्रिशिएशन मध्ये तुमच्या मनाच्या गोष्टी लिहायच्या आहेत. ऍप्रिशिएशन तुम्हाला एका पोएमचं ऍप्रिशिएशन लिहावं लागणार आहे. तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे. ऍप्रिशिएशन घरून प्रिपेअर करून जा बाळांनो, ठीक आहे? कोणतं येणार आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो, ठीक आहे? सगळ्याच गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर नाही करू शकत, कारण व्हिडिओ अर्धा तासाचा बनेल नाही तर, ठीक आहे? ऍप्रिशिएशन तुमचं फिक्स येणार आहे. हे तुमचे 4 मार्क फिक्स केले मी, ठीक आहे? आता बघा, रायटिंग स्किलचे मार्क जर तुम्हाला फिक्स करायचे असतील, तुमचे 16 पैकी 16 मार्क जर फिक्स करायचे असेल, मी जे प्रश्न सांगतो ते प्रश्न करा बाळांनो. का रे बाळांनो? पेपर बोर्डाने स्वतः सांगितले, जर ह्या प्रश्नांना विद्यार्थी ऑप्ट करतात आणि ह्या गोष्टी जर फॉलो करतात, त्यांचे 4 पैकी 4 मार्क रायटिंग स्किलच्या प्रत्येक प्रश्नात कट नाही करायचे. एक पण मार्क कट नाही करायचे, हे स्वतः बोर्डाने सांगितलंय, ठीक आहे? चला, आता जो पहिला क्वेश्चन आहे बाळांनो, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज एक तर सॉल्व्ह करू शकतात, एक तर स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन. याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे ग्रुप डिस्कशन बाळांनो. का रे बाळांनो? ग्रुप डिस्कशन का सोडवायचं सांगा मला? फक्त 2 लोकांचं कॉन्व्हर्सेशन मेंटेन करा. राम, श्याम, कृष्णा किंवा अमर, अकबर, अँथनी, अशा 2-3 लोकांचं डिस्कशन मेंटेन करा. तुमचा 1 मार्क कट होणार नाही.
जेव्हा राम बोलतोय तो क्वेश्चन विचारा, श्याम बोलतोय तो आन्सर करा. अशा पद्धतीने एक कॉन्व्हर्सेशन मेंटेन करा बाळांनो. 10 ते 15 लाईन लिहा ना बाळांनो. तुमच्या मनाचे कॉन्व्हर्सेशन असं इमॅजिन करा तुम्ही तुमच्या मित्राशी बोलताय, काय बोलताय सगळं लिहून टाका तुमच्या मनाने. 4 पैकी 4 मार्क. इथे एक पण मार्क कट करण्याचा अधिकार बोर्डाला नाहीये. ठीक आहे. त्यानंतर ईमेल रिपोर्ट इंटरव्ह्यू. ईमेलमध्ये तुम्हाला या प्रश्नामध्ये तुम्हाला ईमेल सोडवायचे. इथं पण तुमचे 4 पैकी 4 मार्क फिक्स. ईमेल का सोडवायचा? फक्त ईमेलमध्ये तुम्ही टू, फ्रॉम, बीसीसी, सीसी, सब्जेक्ट, थोडासा मध्ये पॅसेज आणि खाली युअर रिगार्ड्स एवढं लिहून आले. 4 पैकी 4 मार्क तुमचे. 4 पैकी 4. व्यवस्थित ऐका, परत रिपीट करा मी जे ऐकलं ते, है ना, मी जे सांगितलं ते. स्पीच कंपेअरिंग एक्सपान्शन ऑफ आयडिया. याच्यात तुम्हाला करायचं एक्सपान्शन ऑफ आयडिया. का रे बाळांनो? ऑलरेडी पॉइंटर्स दिलेले असतील, तुम्हाला फक्त त्या पॉइंटर्सला तुमच्या मनाने लिहायचंय. त्या पॉइंटर्सला इन्क्लूड करा, त्यांना अंडरलाईन करा. पॉइंटर्सला इन्क्लूड करा, अंडरलाईन करा. तुमच्या सोपं आहे बाळांनो, तुमच्या मनाने. याच्यासाठी प्रिपरेशनची गरज नाहीये. त्यानंतर रिव्ह्यू, ब्लॉग, अपील. रिव्ह्यू करायचा आहे. रिव्ह्यू मूवी किंवा बुकचा रिव्ह्यू येणार आहे. घरून प्रिपेअर करून जा. घरून प्रिपेअर. धुरंधर मूवी आले ना, धुरंधरचा करा ना रिव्ह्यू प्रिपेअर, है ना. सिंपल गोष्ट, सिंपल गोष्ट. बुक किंवा रिव्ह्यू, बुक किंवा मूवी, कशाचाही रिव्ह्यू प्रिपेअर करा. तुम्हाला जी पुष्पा आवडते पुष्पाचा रिव्ह्यू लिहून या. तुम्हाला केजीएफ आवडतं केजीएफचा रिव्ह्यू लिहून या, है ना. चला, हे झाले तुमचे 4 पैकी 4. हे झाले 4 पैकी 4. याच्यामध्ये आपण 16 पैकी 16 मार्क सिक्युअर केले बाळांनो. चला वरती जाऊया. आतापर्यंत आपण किती मार्क सिक्युअर केले? 18 मार्क वरती झाले बाळांनो. इथं झाले तुमचे 10 मार्क. 18 आणि 10 28. 28 आणि 16 किती झाले बाळांनो? 28 अधिक 16, 6 12 13 14. चले 1 2 3 4. 44 मार्क आपण आतापर्यंत फिक्स केले. विदाउट स्टडिंग एनिथिंग, विदाउट स्टडिंग एनिथिंग. ठीक आहे. नोवेल सेक्शन. नोवेल सेक्शन वरती बाळांनो टफ सेक्शन असतो. आय एग्री. ठीक आहे. याच्यावरती मला सेपरेट एक व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे मला. जर ह्या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट झाले, नोवेलचा एक सेपरेट व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये मी फिक्स तुम्हाला सांगेल 2 सर मधून कोणते प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. सगळ्या गोष्टी सांगेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 44 मार्क विदाऊट अभ्यास करून फिक्स केले बाळांनो. 44 आणि 16 सुद्धा मी तुमचे फिक्स करून देईल विदाऊट अभ्यासाचे, है ना. आजच्या व्हिडिओ जे मी तुम्हाला रायटिंग स्किलचे प्रश्न सांगितले, जे तुम्हाला डुएस डायरेक्टेड सांगितले, ऍक्टिव्ह पॅसिव्ह सांगितले, त्या प्रश्नांना जरी केलं तर तुमचं होऊन जाईल बाळांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा कंप्लीट व्हिडिओ होता, है ना. तर बाळांनो या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. मला ठाऊक आहे की व्हिडिओ खूप मी चांगला बनवलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा असेल, प्लीज या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. रिक्वेस्ट आहे, है ना. जसे कारण माझ्याकडे खूप काही आहे सांगण्यासाठी बाळांनो. फक्त मला तुमचा रिस्पॉन्स हवा आहे. जर तुम्हाला आवडत नसतील व्हिडिओ, मी का टाकेल बाळांनो व्हिडिओ, है ना. नक्कीच लाईक करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा इंग्लिश कंप्लीट पेपर लीक आम्हाला हवा आहे सर, है ना. 2000 लाईक्स कंप्लीट करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.